सोशल मीडियावरची एक साधी ओळख कधी जीवघेण्या प्रवासात बदलते हे कळायलाही वेळ मिळत नाही. आणि त्याच दरम्यान हातात स्मार्टफोन, डोळ्यासमोर रंगीबिरंगी रील्स आणि मनात विश्वास पण. या विश्वासालाच फसवणुकीची धार असू शकते. याचा धक्का देणाऱ्या घटना गेल्या महिन्यात सातत्याने समोर येत होत्या. आणि याच दरम्यान इंस्टाग्रामवरून जुळलेल्या एका मैत्रीपायी राज्यातील अनेक अल्पवयीन मुली घर सोडून थेट मुंबई, गुजरात, आसामसारख्या दूरच्या भागांपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि हे प्रकार देखील आता उघडकीस आलेले आहेत. नागपूर, यवतमाळ, मुंबई या ठिकाणी या महिन्यात काही अशाच घटना घडत गेल्या. हे सगळे आता केवळ मेट्रो सिटी पुरतेच मर्यादित राहिलं नाही, तर त्याचे लोन आता बार्शी सारख्या ग्रामीण भागापर्यंतही पोहोचलेलं आहे. आणि सर्वात चिंतेची बाब आहे, बार्शीतील एक किशोरवयीन मुलगी वय, अनुभव, शिकण्याचं, स्वप्नांना दिशा देण्याचं, पण तिच्या आयुष्यात दिशा दिली ती सोशल मीडियावर झालेल्या एका ओळखीने. एका प्लॅटफॉर्मवर तिची ओळख झाली डेहराडून येथील एका अल्पवयीन मुलाशी. सुरुवातीला साधे मेसेज, मग रोजची चॅट, त्यानंतर फोन कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स. अंतर हजारो किलोमीटरचं, पण ते स्क्रीनमुळं जाणवत नव्हतं. हळूहळू दोघेही भावनिक गुंत्यात अडकत गेले आणि आभासी जगच खरं असल्याचा त्यांना भास निर्माण झाला. प्रेमाच्या अनाभाका घेतल्या गेल्या, प्रत्यक्ष भेटायचं ठरलं. आधी मुलाने महाराष्ट्रात येण्याचा विचार केला, पण तो बेत रद्द झाला. मग क्षणिक धाडसाने की अपरिपक्व भावनेपोटी मुलगीच घर सोडण्याच्या निर्णयापर्यंत आली. कोणाला देखील याचा थांगपत्ता नाही किंवा संशय नाही, पण थोडे कपडे, थोडे पैसे घेतले आणि ती थेट निघाली बार्शीहून पुण्याला. आणि तिथून रेल्वेने अखंड 2 दिवसांचा प्रवास, तब्बल 1700 किलोमीटर. अनोळखी प्रवासी, अनोळखी स्टेशन आणि मनात फक्त एकच विचार, स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या व्यक्तीला भेटायचंय. हा प्रवास एखाद्या सिनेमासारखा वाटावा असा सुरू होता, पण प्रत्यक्षात तो अत्यंत धोकादायक, कुठल्याही क्षणी जीवावर बेतू शकणारा झालेला होता. इकडे घरात मुलगी दिसेनाशी झाली, पालकांच्या पायाखालची जमीन सरकलेली होती. याच दरम्यान शोधाशोध, भीती आणि अखेर पोलिसांमध्ये धाव. प्रकरण अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचं असल्याने पोलिसांनी देखील क्षणाचाही विलंब न करता सायबर सेलच्या मदतीने थेट मोबाईलने तिचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं. आणि धक्कादायक सत्य समोर आलं. मुलगी थेट डेहराडूनकडे पोहोचलेली होती. तत्काळ उत्तराखंड पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. वेळेवर हालचाल झाली आणि त्या आभासी प्रेमाची प्रत्यक्ष भेट होण्याआधीच डेहराडून रेल्वे स्टेशनवर स्थानिक पोलिसांनी तिचा ताबा घेतला. कोणताही अनर्थ घडण्याआधी, कोणताही धोका ओढण्याच्या आधी सुरक्षितपणे तिला महाराष्ट्रात परतवलं गेलं आणि पालकांच्या तिला स्वाधीन करण्यात आलं.